विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। डेली करंट अफेअर्स या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। तर आज करंट अफेअर्सचे आपण एकूण 8 प्रश्न बघणार आहोत आणि ते प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एक होमवर्क मी तुम्हाला देणार आहे। तर त्या होमवर्कचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे 68वे राष्ट्रमंडल संसदीय संमेलनामध्ये भारताचे प्रतिनिधित्व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला करणार आहेत। तर हे संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे? तर लक्षात घ्या, हे जे संमेलन आहे ते बार्बाडोस या ठिकाणी आयोजित केले जाईल, जे बार्बाडोस ब्रिजटाउन येथे 5 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे। ते संमेलनाच्या सर्वसाधारण सभेत द कॉमनवेल्थ अ ग्लोबल पार्टनर या विषयावर भाषण करतील। यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिली लेझर रोबोटिक मोतियाबिंद शस्त्रक्रिया कोणत्या शहरात करण्यात आली? तर ती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक सी दिल्ली या ठिकाणी। लक्षात घ्या, भारताची पहिली लेझर रोबोटिक मोतियाबिंद शस्त्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरलमध्ये करण्यात आली। ही शस्त्रक्रिया ब्रिगेडियर S.K. मिश्रा यांनी 61 वर्षीय रुग्णांवर यशस्वीरित्या केली। यासाठी ऑली ॲडॅप्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट ट्रीटमेंट सिस्टीम या अत्याधुनिक फेमटो सेकंड लेझर आधारित ब्लेडलेस व संगणकीय मार्गदर्शित प्रणालीचा वापर करण्यात आला आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारतीय टूर ऑपरेटर संघाचे 41वे वार्षिक संमेलन 2026चे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विशाखापट्टणम या ठिकाणी। अधिकची माहिती, भारतीय टूर ऑपरेटर संघाचे 40वे संमेलन पुरी ओडिसा येथे आयोजित करण्यात आले होते। त्यावेळी जाहीर करण्यात आले की 41वे संमेलन 2026चे आयोजन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे केले जाईल। हे शहर समुद्रकिनारे, सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असून राज्य सरकार पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी हा मोठा उपक्रम राबवणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, भारतीय नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर यांनी कझाकिस्तानमधील 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलं आहे। अधिकची माहिती, भारतीय नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर यांनी कझाकिस्तानमधील झालेल्या 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुष 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, कोणत्या राज्याने वीज पडून होणाऱ्या मृत्यूंचा सामना करण्यासाठी ताडांचे झाड तोडण्यास प्रतिबंध लावले आहे? जे ताड झाड असताना त्याचा आता तुम्ही झाडं तोडू नका यासाठी त्यांनी प्रतिबंध लावला आहे। तर ते जे राज्य आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी ओडिसा राज्य। लक्षात घ्या, ओडिसा राज्याने ताडाच्या झाडांना सूचित प्रजाती म्हणून घोषित केले आहे। त्यांची तोड करण्यासाठी वन विभागाची परवानगी अनिवार्य केली आहे। हे झाड नैसर्गिक कंडक्टर म्हणून काम करते आणि वीज पडून होणाऱ्या अपघातांची संख्या कमी करण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मदत करत असते। त्यामुळे हे झाड तोडण्याकरिता प्रतिबंध या ठिकाणी लावला आहे। पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा आणि आम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रोत्साहन द्या की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे। यानंतर पुढील प्रश्न आहे, BCCI अध्यक्ष रॉजर बिनी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक ए राजू शुक्ला। लक्षात घ्या, रॉजर बिन्नी यांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी BCCI भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यांच्या जागी BCCIचे उपाध्यक्ष राजू शुक्ला यांना हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आला आहे। आणि त्यांनी राजीनामा का दिला? तर BCCIचे विद्यार्थी मित्रांनो एक रूल असा आहे की जे 70 वर्ष जर पूर्ण झाले तर तुम्ही अध्यक्ष म्हणून त्या पदावर राहू शकत नाही। तर जे रॉजर बिनी आहेत त्यांचे वयाचे 70 वर्ष आणि 41 दिवस झाले होते, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिला आहे। यानंतर पुढील प्रश्न, 130वा संविधान सुधारणा विधेयक 2025 कोणी लोकसभेत सादर केला? तर तो सादर केला आहे गृहमंत्री अमित शहा यांनी। लक्षात घ्या, 130वा संविधान सुधारणा विधेयक 2025 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सादर केला। हे विधेयक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना पदावरून हटवण्याचं उद्देश ठेवते। यामध्ये केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री आणि दिल्लीतील विशेष प्रशासनातील मंत्री यांचा देखील समावेश आहे। यानंतर पुढील प्रश्न, भारत सरकारने आयुर्वेद दिवस दरवर्षी कधी साजरा करण्याचे निश्चित केले आहे? तर लक्षात घ्या, हा जो दिवस आहे तो 23 सप्टेंबर हा डिसाईड करण्यात आला आहे। 2025ची आयुर्वेद दिवसाची जी थीम आहे ती आहे लोकांसाठी आणि वसुंधरेसाठी आयुर्वेद, आयुर्वेदा फॉर पीपल अँड प्लॅनेट। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला होमवर्क प्रश्न विचारण्यात आला होता त्याचं उत्तर जाणून घेऊयात।
खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध खेळाडूने अलीकडेच IPL मधून निवृत्ती घेतली? तर तो खेळाडू आहे रविचंद्रन अश्विन. आणि यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे, कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले? मणिपूर, मेघालय, मिझोराम की महाराष्ट्र? हा कालचा जो करंट अफेअर्सचा व्हिडिओ आहे त्यामधील प्रश्न आहे. कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर लगेचच बघून घ्या. तसेच जर तुम्हाला करंट अफेअर्स अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिजे असेल तर QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, त्या ग्रुपला जॉईन करून घ्या. त्यावर मी डेली विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी टाकत असतो. तर ती जर आपल्याला सॉल्व करायची असेल तर नक्की तुम्ही ग्रुपला जॉईन करायचं आहे. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.